नमस्कार म्हणजे स्वागत करतो तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो। आणि आज आपण परत ठाण्याला आलोय मित्रांनो, कारण की ह्याच्या आधीची व्हिडिओ बघितली असेल आपली, तर ती पण ठाण्याची होती। आजची व्हिडिओ ती पण ठाण्याची आहे, कारण की मित्रांनो ठाण्यामध्ये ना महाराष्ट्र फूडचे एवढे स्टॉल आहेत, हॉटेल्स आहेत मित्रांनो, रेस्टॉरंट आहेत ना, तर विचारू नका। आज आपण एक रेस्टॉरंट घेऊन आलोय, तर त्याचं नाव आहे वर्षा ऑथेंटिक महाराष्ट्र मित्रांनो। इथे आपल्याला आहे ना व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही पण प्रकार मिळणार आहेत। आणि महाराष्ट्र फूड आहे मित्रांनो, म्हणजे सर्वीकडचे आपल्याला भेटणार। तसं बोलाय खारोटा चिकन, म्हणजे चिकन मध्ये व्हरायटीज आहेत त्यांच्या इथे, मच्छी आहे मित्रांनो, अजून भरपूर आहेत। व्हेज मध्ये आपल्याला बघायचं की काय काय मिळतं, कारण की काय लोकांनी तर व्हेज लिमिटेड असतो। आपण इथे जाऊन बघणार आहोत किती काय व्हेज आहे सर्व, आणि आपण पहिले ओनर जाऊन भेट जाऊन घेणार आहोत। त्याच्यानंतर आपण मेन्यू बघायचे काय प्राइस पण सर दाखवतो मित्रांनो। ठाण्यामध्ये ना तुम्हाला बोलायला गेलं तर ऑथेंटिक म्हणजे महाराष्ट्रीयन फूड बोलू शकतो, भरपूर ठिकाणी आहेत। आज असाच आपण एक हॉटेल घेऊन आलो मित्रांनो, त्याची आपल्याला चव घ्यायची आहे, कसं काय सर्व ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घ्यायचं आहे। आलात ना तर इथे लाईव्ह किचन आहे, म्हणजे तुम्ही बघू शकता की तुमची ऑर्डर कशी बनते, कोणता मसाला लागतो, तुम्हाला जसा पाहिजे तसा त्यांना सांगा। तिखट कमी पाहिजे तिखट कमी आहे, त्याला म्हणजे स्पायसी जास्त नको त्याला, पण तिथं तुम्ही सांगू शकता। लाईव्ह किचन आहे मित्रांनो। तर चला आपण जाऊया, पहिले ओनरची भेट घ्याव्या आणि काय मेन्यू आहे ते आपण त्या बघणार आहोत। तर चला, नमस्कार मित्रांनो, माझं नाव अक्षय, मराठी युट्यूब चॅनल सर्वप्रथम तुम्ही मनापासून स्वागत करतो मित्रांनो। तर या चला, तर मित्रांनो आहे आजचा मेनू, बघू शकता आजच्या मेनू मध्ये काय काय आहे, म्हणजे दर दिवशी इथं मेनू चेंज होत राहतो। नमस्कार। नमस्कार, काय नाव आपलं? माझं नाव वर्षा नीलकर राऊत। अच्छा, आणि आपल्या रेस्टॉरंटची कधी पण सुरुवात झाली? बिझनेसची ऍक्च्युअली सुरुवात झाली साधारण 5 वर्ष झाली आपल्याला। 3 वर्ष आपण क्लाउड किचन करत होतो आणि आता 2 वर्ष झाले आपण लाईव्ह किचन वर आहोत। पण तसा हा आमचा फॅमिलीचा केटरिंग बिझनेस आहे, म्हणजे आजोबांनंतर आई बाबा आणि आई बाबांनंतर मी, अशी 3rd जनरेशन आहे या केटरिंग बिझनेस मध्ये। आणि कशी सुरुवात झाली थोडक्यात सांगू शकाल? कशी सुरुवात म्हणजे ड्युरिंग कोरोना झाली होती सुरुवात, कारण की कोरोना काळामध्ये जॉब गेल्या कारणाने माझ्याकडे तसं स्पेसिफिकली करायला काही नव्हतं। आणि आमचा फॅमिली बिझनेसला कारणाने आईने सुचवलं की तू ऍटलिस्ट थोड्या वेळासाठी टाइम बिंग तरी करून बघ, आणि मग नंतर करायला लागल्यावर त्याच्यात एवढी मजा आली की आता परत असं म्हणजे जॉब करावासा वाटत नाही। झालं कोरोनाच्या ह्याच्यापासून। अच्छा, कारण का मोदीने हे चालू केलंय। हो हो, पण माझं पहिलं वर्षा कॅटरर्स म्हणून अच्छा हे होतं कॅटरिंगचं, तर मला फोन वगैरे यायचे डबे वगैरे द्याल का किंवा काय, म्हणजे आपला घरगुती पहिला घरगुती। बरोबर। तर मग माझी मुलगी म्हणाली की आई आपण करूया का असं टिफिन वगैरे द्यायचं वगैरे। बरोबर। तर काम तर काहीच नाहीये, हो हो, कोरोना ह्याच्यामध्ये सगळं हे होतं। मग आम्ही चालू केलं असं दोघी मिळून, तर त्याला चांगला प्रतिसाद मिळाला। टायमिंग म्हणजे आपलं सकाळी 11 ते 3:30 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 7 वाजल्यापासून 10:30 पर्यंत। अच्छा, आणि सोमवारी बंद असतं। सोमवारी फक्त बंद राहिला? हो। ओके ओके। आणि एवढं सर्व म्हणजे आता स्टार्ट केलंय तुम्ही, एवढं उभं केलंय, याची मदत कशी काय तुम्हाला झाली? म्हणजे मदत म्हणजे सर्वात मोठा पिलर म्हणजे माझी आई आहे, कारण की म्हणजे आम्ही म्हणजे एक वर्षाच ऑथेंटिक महाराष्ट्रीयन, म्हणजे आमचा प्रयत्न होता की आम्ही फक्त ऑथेंटिक डिश सर्व करू आपल्या महाराष्ट्रातल्या। बरोबर। तर डिश इन्व्हेंट करणं, त्या 25-30 वेळा आम्ही प्रत्येक डिश केली, त्याच्यानंतर आम्ही ती खाऊन बघितली। सो त्याच्या मागे सगळं श्रेय माझ्या आईला जातं, कारण की मेन कुक तीच आहे, तर सगळं तीच बघते। आणि सर्वात मोठं म्हणजे आपला जो हा उद्योग आहे हा महिला प्राधान्य उद्योग आहे, म्हणजे आपण जेवढा स्टाफ आहे तर महिला आहेत, तर म्हणजे ह्या बिझनेसचं श्रेय मी माझ्या एकटीच आहे असं नाही म्हणू शकत। जितक्या महिला इथे काम करतात त्या सगळ्यांची ती प्रगती आहे। बरोबर। ते व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहे, सी फूड पण आहे, थाली पण आहे, म्हणजे व्हेज थाली पण आहे, सी फूड थाली आहे, चिकन मटन थाली आहे, आणि जेवढं काही आहे ते म्हणजे नागपूर स्टाईलचं सावजी आहे, घाटावरचं चिकन खरडा, मटन खरडा आहे। तर सगळं प्रयत्न हाच आहे की ऑथेंटिक महाराष्ट्रीयन डिश आपण सर्व करतो। बरोबर आहे। आणि ऍड्रेस थोडक्यात सांगू शकाल का आपल्याला? ऍड्रेस म्हणजे ठाणे लुईसवाडी इथे आहे। मोठं लँडमार्क म्हणजे युनियन बँकेच्या समोर, शॉप नंबर 1। सो पप्पू धाबा लेन मधून तुम्ही आतमध्ये आलात तर युनियन बँकेच्या एक्झॅक्टली समोरच आहे, ठाणे लुईसवाडीमध्ये। आपल्याकडे आता काय काय आहे? हा आपला व्हेजचा काउंटर आहे। हा फक्त आपला व्हेजचा काउंटर आहे, याच्यामध्ये सगळं व्हेजिटेरियन असतं। तर आज आपली हिरवी आमटी आहे। अच्छा, हिरवी आमटी आहे काही? हो, हिरवी आमटी आहे। त्याच्यानंतर डाळ कांदा आहे। डाळ कांदा म्हणजे ही डाळ आणि अशी बटाट्याची तळभाजी आहे। त्याच्यानंतर व्हेज कोल्हापुरी आहे। व्हेज कोल्हापुरी आहे का?
आपल्याकडे नुसती भाजी घ्यायची झाली तर काय प्राइस असेल त्याची तरी पण? भाजी हाफ प्लेट 35 रुपये, ज्याच्यामध्ये अच्छा. आपण 100 ग्रॅम भाजी देतो. बरोबर. आणि फुल प्लेट आहे ती डिपेंड्स 55-60, म्हणजे अच्छा. पनीरची भाजी असेल तर 60 बरोबर. रुपये. आणि त्याच्यात आपण 200 ग्रॅम भाजी देतो. अच्छा 200 ग्राम म्हणजे कोणती पण घेतली तरी 200 ग्राम असते का? हा, फुल अच्छा. 200 ग्रॅम, हाफ बरोबर. 100 ग्रॅम. पनीरची आली थोडी प्राइस वाढेल आपली. हा, आणि हा. बाकी जर नॉर्मल भाजी असेल त्याच्या 35 रुपया रेंज मध्ये मिळतात. आपल्याला हो. मिळेल. ओके. हो. आणि आपल्याकडे भाकरीची काय प्राइस असेल त्याची? चपाती 10 रुपये, अच्छा. तांदूळ भाकरी 22 रुपये, ओके. नाचणी आणि बाजरीची भाकरी 35 रुपये. 35 रुपये आहे का? हा. अरे वा. आणि आता काय आहे याच्यामध्ये अजून? अजून आपलं पिठलं आहे. पिठलं आहे. आपल्याला रोज करायला लागतं, पण आता अच्छा. सध्या गरमी आहे म्हणून आम्ही एकदम क्वांटिटी करून ठेवत नाही. बरोबर आहे. जसं संपतं तसं आपण हो. ऑर्डर प्रमाणे करतो. बरोबर आहे. 40 रुपये. आणि ही मुगाची उसळ. मुगाची उसळ आहे का? मूग आहे. हा. ओके. आणि आपला नॉनव्हेजचा काउंटर अलग असतो की ऑन? नॉनव्हेज आपण सगळं स्पेसिफिकली ऑन ऑर्डर्सच बनवतो. अच्छा. बनवून ठेवत नाही शक्यतो. हो. ऑर्डर्स आल्या की एक बरोबर. हार्डली 10 मिनिटं लागतात बरोबर प्रिपरेशन आहे. साठी, तर ते आपण ऑर्डर प्रमाणे बनवतो. होते. नाही, सगळंच म्हणजे घरगुती टाईप जेवण आहे. अच्छा. म्हणजे जेवणाचा त्रास वगैरे काय होत नाही. बाकीचं हॉटेल सारखं नसतं. बरोबर. क्वालिटी चांगली घरगुती वाटतं. अच्छा. प्राइस बद्दल काय? बरं, रिझनेबल आहे. तर चला मंडळी, वर्षास ऑथेंटिक महाराष्ट्राला आपण भेट दिल्यास तर त्याला आपण स्टार्टर्स मध्ये मित्रांनो बघू शकता प्रॉन्स फ्राय मागितलेले आहेत. आणि प्रॉन्स फ्राय मित्रांनो हे 160 रुपयाला तुम्हाला 7 ते 8 पीस मिळतील ॲज पर साईज म्हणजे. तर चला आपण मित्रांनो स्टार्ट करूया. कशी चव आहे काय आहे या आपण व्हिडिओना जाणायचे आहे. तर या सुरुवात करू, पण तुम्हाला याची क्वालिटी दाखवतो मित्रांनो. तर चला मित्रांनो स्टार्ट करूया आपण. तर हे आहेत प्रॉन्स फ्राय मित्रांनो. आणि प्रॉन्स फ्रायची क्वालिटी तुम्हाला दाखवतो. हे रवा फ्राय आहेत ॲक्च्युली. तर रव्यामध्ये डीप झालेले आहेत. आणि याची कोटिंग बघू शकता मित्रांनो. मसाले यांच्या घरगुती वापरले जातात, तर त्यांनी बनवले आहेत आणि बघू शकता मित्रांनो. तर चला आपण ट्राय करूया, बघूया कसे आहेत. खूप टेस्टी आहेत मित्रांनो. आणि एक बोलतो क्रिस्पी पण आहे वरतून. आणि क्रिस्पी असेल ना तर खायची मजा अलगच असते मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल. आणि जी मसाल्यांचा फ्लेवर येतो ना तो खूप छान आहे. आणि ह्याच्यावरती तुम्ही कोटिंग बघू शकता. ही कोटिंग आहे ना पुरी ती रव्याची आहे जी. आणि रव्यामध्ये डीप होऊन जे त्यांचे मसाले आहेत त्याचे त्यांचा एक फ्लेवर येतो आहे. म्हणजे खायला खूप मजा येते असं मी बोलू शकतो. वाव. खरंच आलात तर नक्की ट्राय करा मित्रांनो. स्टार्टर्समध्ये घ्यायला विसरू नका, खूप छान आहे. मी जवळपास आता 2 महिने येतो इथे. अच्छा. जेवणाची क्वालिटी चांगली आहे, हायजेनिक आहे फूड वगैरे. बरोबर. आणि प्राइस वाईज बघायला गेलं तर प्राइस वाईज ही रिजनेबल आहे. अच्छा. वर्षास ऑथेंटिक महाराष्ट्राचे आपण काय युनिक म्हणजे कोंबडी वडे मागितले मित्रांनो. हे कोकणामध्ये खूप फेमस आहेत, ते आपल्या ठाण्यामध्ये मिळणार आहेत. ह्याच्यात चव घ्यायची आपल्याला. आणि पहिली गोष्ट आहे चिकन आहे ना, त्यावर रस्सा बघायला मित्रांनो खूप छान आहे. आणि असं म्हणजे जेव्हा आपण चिकन वडे वगैरे खातो ना त्यासोबत एक रस्सा लागतो मित्रांनो. तो रस्सा जेव्हा परफेक्ट आहे, कारण त्यामध्ये आपले वडे डीप झाले पाहिजे चांगले, त्यावर खायला चव येते. तर चला आपण सेम तसं करू. त्यासोबत तुम्हाला काय काय दिलं हे पण मी दाखवतो. आपल्याला 4 वडे आहेत. आणि हा बाउल बघू शकता किती मोठा आहे. त्याबरोबर आपल्याला पुरा चिकन दिलेलं आहे. आणि पीस पण तुम्ही बघू शकता किती आहेत. म्हणजे असं बोलायला गेलं तर असंच नाही, आतमध्ये पीस पण जास्त आहेत. तर चला त्याबरोबर सॅलड दिलेलं आहे. प्राइस आहे ना मित्रांनो 170 रुपयाला आहे. तर चला आपण ट्राय करूया. आणि वड्यांची क्वालिटी पण तुम्ही दाखवतो. ते वडे आहेत मित्रांनो एकदम म्हणजे असे सॉफ्टनेस बोलू शकता, बघू शकता यांची कशी आहे. आणि हे मी खोललं आहे आता. वाव. तर चला ट्राय करूया. चिकन आणि वड्यातले ना मित्रांनो खरंच खायची मजा काय अलगच होते. आणि हा रस्सा आहे ना मित्रांनो, हा रस्सा खरंच मेन रस्सा असंच पाहिजे तुम्हाला एक बोलायला गेलं तर. तर चला आपण लवकर स्टार्ट करूया. म्हणजे कोंबडी वड्यांची चव ही कोकणात घ्यायची मित्रांनो. आणि आज ती आपल्या चव परफेक्ट म्हणजे आपल्या ठाण्यामध्ये भेटते आपल्याला. तर कोंबडी वड्यांची चव आहे ना मित्रांनो नंबर आहे. तर चला परत आपण ट्राय करूया. अजून मसाल्याची तुम्हाला चव सांगतो. रस्स्यासोबत जे खायला मजा येते ना मित्रांनो, असं वाटतं मी रस्स्यासोबत सर्व वडे खाऊन टाकेल, एवढा रस्सा टेस्टी आहे. रस्स्यामध्ये आहे ना ह्यांच्या गोडा मसाला यूज केलेला आहे. म्हणजे गोडा मसाला एक फ्लेवर येतोय.
त्याची पण चांगली चव आहे. आणि जे मसाले आणि अलग अलग प्रकारचे यूज करतात, म्हणजे एक घरगुती मसाला असतो मित्रांनो, एक सिक्रेट मसाले असतील, ते पण आतमध्ये टाकून चव एकदम बेस्ट केली आहे. तिखट अजिबात नाही. जर आलात ना तुमची छोटी छोटी मुलं पण खाऊ शकतात. आणि पीसची पहिली क्वालिटी दाखवू तुम्हाला. वा, पीस एकदम फ्रेश चिकन. जर आला तर तुम्हाला इथे खायला मिळणार आहे. वा, खरंच खूप छान चिकन असं आहे, मी तुम्हाला बोलू शकतो. आणि एकदम फ्रेश आहे. आणि एक चव येते ना, ती पुरी घरगुती आहे. वा, नक्की रिकमेंड करेन मित्रांनो. आला तर ना कोंबडी वडे फक्त घ्यायला विसरू नका, कारण की चवच तशी आहे, मी बोलू शकतो. आणि जे वाटण आहे यांचा ना, म्हणजे गोडा मसाल्याचा, खरंच त्याची मला वास, एक फ्लेवर, एक स्मेल ते आवडते मला. ते सेम टू सेम ह्याच्यामध्ये येते आहे. खरंच खूप छान आहे. वा. तर मित्रांनो, काहीतरी युनिक म्हणजे वर्षास ऑथेंटिक महाराष्ट्राचे आपण जी डिश आता मागितलेली आहे त्याचं नाव आहे कोलंबी भात. मित्रांनो, कोलंबी भात आहे ना, तर आता टेस्ट बघायची आहे. ह्याचा वास म्हणजे जो येतोय ना नाकामध्ये, तो खूप छान येतोय मित्रांनो. आणि आपल्याला टेस्ट पण बघायची आहे, कोणते कोणते मसाले यूज झाले ते सर्व बघायचं आहे. आणि चला तर स्टार्ट करूया. म्हणजे आता आपण कोंबडी वडे पण खाल्ले मित्रांनो, प्रॉन्स फ्राय मध्ये स्टार्टिंगला घेतलेले. काहीतरी राईस म्हणजे युनिक, म्हणजे काहीतरी आपण आता जेवतोय खातोय, तर आपल्याला एक राईस, आपल्याकडे प्लेन राईस आपण तर रोजच खातो आपल्या घरी. तर बघूया, आपण कोलंबी भात मागितलेला आहे, ते कसं आहे ते पहिले बघूया. ते क्वालिटी दाखवतो तुम्हाला मित्रांनो कशी आहे पहिली. खूप छान आहे. आणि तुम्ही बघत आहात हे जो राईस यूज केलेला आहे ना, त्याची क्वालिटी पण खूप छान आहे, म्हणजे हाय क्वालिटी असं बोलू शकतो आपण. आणि ह्याच्यामध्ये बघू शकता कोलंबी भात आहे, तर आपल्याला कोलंबी ह्याच्यामध्ये बघायला भेटेल. तर चला टेस्ट करूया. अंदर हवत नाही, कारण की ह्याचा वास खूप चांगला येतोय. तर बघूया कशी चव आहे. कोलंबी आपण घेऊया सोबत ह्याच्या. आणि तर ह्याची प्राइस आहे मित्रांनो 220 रुपयाला तुम्हाला हे भेटणार आहे कोलंबी भात. तर बघू शकता मित्रांनो, 220 असले ना, तर ह्याच्यामध्ये जे प्रॉन्स टाकलेले आहेत, आपण बोलू कोलंबी, ते खूपच आहेत. आणि ह्याची पहिली गोष्ट क्वांटिटी मित्रांनो खूप जास्त आहे. आणि एक चव, जी महाराष्ट्रीयन एक चव असते ना मित्रांनो, ती खरंच ह्याच्यामध्ये आहे. आणि असं घरगुती जेवण बोललात ना जेवण, तरी चालेल. प्रॉन्स राईस ना एकदम बेस्ट आहे. म्हणजे मी प्लेन राईस घेणार होतो ॲक्च्युली, पण मी प्रॉन्स राईसची ऑर्डर दिली. पण प्रॉन्स राईस एक नंबर आहे. आता मी फटाफट संपवतो मित्रांनो. प्रॉन्स राईस मला खूप काही गोष्ट आवडला. आणि एक गोष्ट बोलू शकतो, अजिबात स्पायसी नाही आहे, काय नाही. आणि आरामात तुमचे लहान मुलांचे आरामात खाऊ शकता इथे येऊन. आणि एकदम सळसळीत आणि पातळ असं बघू शकता. बघा, असं तुम्हाला इथे राईस हा मिळणार आहे त्याला. तर मित्रांनो, ही आपल्याला डिश कधीच नाही खायला मिळणार, म्हणजे फक्त सीझनल आहे. त्या सीझनलाच आपल्याला ही खायला डिश भेटणार आहे. ते असं आहे. आपल्याकडे आमरस पुरी पण मिळते मित्रांनो, ते फक्त सीझनल आहे. आणि ह्याची प्राइस आहे ना 150 आहे मित्रांनो. 150 रुपयामध्ये तुम्हाला पुरी आणि आमरसची पहिली क्वालिटी मी दाखवतो. मी आधीच चेक केलं होतं, पण आमरसची क्वालिटी बघाल ना मित्रांनो, हे बघा, पुरा घट्ट, म्हणजे एक आंबाच फ्लेवर आहे पुरा, म्हणजे आंबाच असा वाटतोय मित्रांनो. फक्त ह्याला बस ग्राइंड केलेलं आहे म्हणून. आणि ह्याच्यासोबत आपल्याला ना आमरस पुरी बरोबर पुरी ते येणार, मग पुरी आपल्याला ट्राय करायच्या सोबत. तर चव बघूया त्याची कशी आहे मित्रांनो. खूप छान असा स्मेल येते त्या आंब्याचा. तर चला मी पटकन ट्राय करतो. मला पण जर आवडत नाही, आणि आंबा सर्वांचाच फेमस असतो, आणि आमरस पुरी असेल तर अजूनच ठीक आहे. तर चला मित्रांनो बघूया यांची. खरंच खूप छान आहे मित्रांनो. आणि पहिली एक गोष्ट बोलू ना, तर मित्रांनो आमरसची क्वालिटी एक बोलू शकतो, असं वाटतं मी आंबा एकदम रिअलच खातोय असं वाटतंय मला. आणि पुरीची पण क्वालिटी बघू शकता मित्रांनो, पुऱ्या पण चांगल्या आहेत असं बोलू शकतो, कारण की खरंच हे क्वालिटी बघू शकता. आणि ऑइललेस आहेत थोड्या बोलू शकतो. बघा, ऑइल तुम्हाला दिसणार ना जास्त, म्हणजे आपल्या शरीरासाठी इथं चांगलंच आपल्याला खायला म्हणजे परसतात इथं. तर मित्रांनो बघू शकतो. चला, तर खूप मला आवडली आमरस पुरी. खूप छान आहे. आणि मी असंच खाऊन बघतो, पिऊन बघतो. तुम्हाला मी रिकमेंड करेन हायली, आलात ना म्हणजे आमरस पुरी मात्र घ्यायला विसरू नका. आणि त्या आमरसमध्ये एक डिश पण आहे मित्रांनो, आमरस
जे आपण आहे ना त्यांची डिश पण आहे, ती पण आपल्याला ट्राय करू शकता. पण आमरसपुरी आली ना तर नक्की ट्राय करा मित्रांनो. 150 रुपयाची प्राईस आहे, खूप छान आहे. आणि क्वालिटी तर तुम्हाला पहिली दाखवली मित्रांनो, क्वालिटी पण खूप चांगली आहे. तर मित्रांनो आता पहिली गोष्ट तुम्ही बघा आपण किती डिश ट्राय केलेत. फक्त आता हे मला हे संपवायचे पण आहे, तर फक्त आपण ट्राय केला, तुम्हाला मी एक रिव्ह्यू दिला कसे आहेत. तर आपल्याला एवढा संपवायचा आहे आता. तर जर सर्वच बघायला गेलं ना मित्रांनो, खरंच खूप चांगली टेस्ट आहे. म्हणजे एक अस्सल महाराष्ट्रीयन टेस्ट जर घ्यायची आहे ना तर नक्की हा हॉटेल चांगला आहे मित्रांनो, मी तुम्हाला बोलू शकतो. त्यात तुम्हाला आमरसपुरी मिळणार आहे. मला ही जास्त आवडली की इथे आमरसपुरी मिळते आणि एकदम रिजनेबल प्राईसमध्ये येते पण. तर आता मी संपवतो मित्रांनो हे सर्व, त्यानंतर आपण व्हिडिओच्या एंडिंगला भेटू. तर चला मित्रांनो बघू शकता पुढं काहीच नाही आम्ही राहायला, सर्व संपवला. तर आम्ही घेतलं होतं आमरसपुरी होती, कोंबडी वडे होते, प्रॉन्स फ्राय होते आणि प्रॉन्स भात होता. तर आम्ही एवढे असे मेनू घेतले होते आणि सर्वांची चव एकदम बेस्ट होती मित्रांनो. खरंच खूप मजा आली त्या जेवून. तुम्ही पण या मित्रांनो, फॅमिली हॉटेल आहे एक बोलू शकतो, पार्सलची सुविधा आहे. आणि तुम्हाला एक बोलू शकतो मित्रांनो, इथे आहे ना स्विगी आणि झोमॅटोवरती पण तुम्ही ऑर्डर स्वीकारल्या जातात. ह्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, तर तुम्ही नक्की चेक करा डिस्क्रिप्शन आणि डायरेक्ट आपल्या घरी तुम्ही ऑर्डर करू शकता. तर ठाण्यावाल्यांना बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो. म्हणजे कमी प्राईसमध्ये एवढं चांगलं क्वालिटी एवन क्वालिटीचं जेवण खायला मिळणार आहे. एवढं सर्व जेवण जेवल्यानंतर ना फक्त सोलकढी प्यायला मात्र विसरू नका, कारण की सर्व तुमचं जेवण पचवेल, ते पचवायला मदत करते मित्रांनो. गरमीचे दिवस चालू आहेत, थंड पण आपला पोट पाडेल ते. नक्की भेट द्या. तर भेटू अशा एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो. असंच जबरदस्त खायला घेऊन येतो मित्रांनो. हॉटेल स्टॉल म्हणा भरपूर झाले, आपल्याला जिथे चान्स भेटेल आपण जाऊन व्हिडिओ करतो. तर मिस न करू मित्रांनो. तर अशाच भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.